नमस्कार, मी प्रणितास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण लाल हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत। यासाठी मी हरभरे रात्रीच भिजू घातले होते। हरभरे तुम्ही बघू शकता एकदम चांगले भिजलेले आहेत। आता हे हरभरे आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये पाणी गरम करून घ्यायचे, याच्यामध्ये हे हरभरे घालून घ्यायचे। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। शिट्ट्या झालेल्या आहेत, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ। यासाठी मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, इकडे अद्रक लसूण आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे। चला तर आपण भाजीला फोडणी देऊ। सगळ्यात पहिले कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे आणि त्यानंतर जिरे घालायचे। जिरे तडतडले की ही जे अद्रक लसूण आणि कोथिंबीर होतं मी खलबत्त्यात ठेचलेलं ते घालून घ्यायचं आहे। चांगलं लाल होऊन द्यायचं हे। आपलं लसूण अद्रक परतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। कांदाही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। चवीला खूप छान लागते भाजी आणि विशेष म्हणजे आपल्याला यामध्ये कोणत्याही शेंगदाण्याचा वापर करायचा नाही आहे। कांदे परतलेला आहे, त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ। लाल तिखट, हळद, मसाला, मीठ हे बेसिक मसाले मी याच्यामध्ये घालून घेतलेले आहे। त्यामध्ये लगेच आपण टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो आपलं परतलेलं आहे। यामध्ये आपल्याला थोडीशी धना पावडर घालायची आहे वरतून। तर आपण याच्यामध्ये धना पावडर घालून घेऊ। सर्व मसाले व्यवस्थित परतलेले आहेत। यामध्ये आता आपण हे वाफवलेले हरभरे घालून घेऊ। हरभरे आपल्याला चांगले मऊ शिजवून घ्यायचे आहेत। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ।
हरभरे चांगले परतले गेलेले आहेत. आता यामध्ये आपण जे कुकरमध्ये हरभरे शिजवले होते त्याचं जे पाणी होतं तेच पाणी आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे. आपल्याला ज्याप्रमाणे भाजी करायची तसं आपल्याला पाणी घालायचं आहे. आपल्याला किती क्वांटिटीमध्ये भाजी लागते त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. भाजीला उकळी येऊन द्यायची. भाजीला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण हरभऱ्याचं बारीक मिक्सरमधून काढलेले आहे ते वाटण घालायचं आहे. आपल्याला शेंगदाण्याचा वापर करायचा नाही आहे. थोडे हरभरे भाजून काढून ठेवायचे आणि तेच मिक्सरमध्ये बारीक करून भाजीमध्ये घालायचे आहेत. आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. आपली भाजी रेडी आहे. मस्त हॉटेलसारखी आपली भाजी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.